जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण भीमागावरे गाव येथील विजयस्तंभाजवळ आलेलो आहे। 208वा हा विजयस्तंभाचा सोहळा 1 जानेवारी रोजी साजरा होणार आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अजितदादा पवार हे आढावा बैठकीला आलेले आहेत आणि माननीय राजाभाऊ कांबळे यांच्याकडून जाणून घेऊया की राजाभाऊ काय सांगाल की या ठिकाणी आढावा बैठक होत आहे, तुमची काय मागणी आहे? पक्षातर्फे सचिन खरात गटातर्फे तुमची काय मागणी आहे? आज प्रथम मी RPI रिपब्लिकन पक्षाच्या वतीने खरात गटाच्या वतीने शूरवीर 500 शूरवीरांना वंदन करतो आणि आज जी आढावा बैठक अजितदादांच्या उपस्थितीत चालू आहे त्याच्यासाठी आम्ही इथं आलो आहोत। तर आम्ही RPI सचिन खरात गटाच्या वतीने सर्वप्रथम एक मागणी करत आहोत की या भागामध्ये सुविधांचा फार गरजेच्या आहेत सुविधा, कारण की सुविधा काहीच झालेल्या नाही आहेत। इथं इतके मानवंदना देण्यासाठी भीमसैनिक येतात की लाखोंची संख्या असते, परंतु इथं कायमस्वरूपी शौचालय व्हावं, ज्याचा उपयोग आपल्या स्त्रियांना, भीमसैनिकांना, पुरुषांना, लहान मुलांना होता येईल किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल, ह्या मूलभूत गरजांची सुद्धा अजूनपर्यंत इथं सुविधा झालेली नाही आहे। माननीय अजितदादांनी मागच्या वर्षीही त्यांच्या अर्थसंकल्पातून या विजयस्तंभासाठी विशेष निधी दिला होता, तो निधीही आज तागायत उपयोगात आणला गेला नाही आणि दरवर्षीप्रमाणे आज जो काय आढावा बैठक आहे तर या विजयस्तंभासाठी जी समिती स्थापन केलेली आहे ती समिती जी आहे ती फक्त नावापुरती समिती स्थापन केलेली आहे। समाजातले जाणकार नेते त्याच्यामध्ये जाणकार कार्यकर्ते सुद्धा आहेत। दरवर्षी तीच समिती असते, प्रशासकांच्या मागं लागून किंवा ह्यांचेच लालन पालन करून ते नेमणूक करून घेतात दरवर्षी। तर आमची RPI सचिन खरात गटाची ती एक महत्त्वाची मागणी आहे की जनतेतून, कार्यकर्त्यातून समितीवरती नेमणूक करण्यात यावी, जेणेकरून खरा कार्यकर्ता समाजाचा या समितीवरती काम करेल आणि प्रामाणिकपणे काम करेल। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। या ठिकाणी अजितदादा पवार पहिल्यांदा आढावा बैठकीला उपस्थित होते, त्या अभिवादनासाठी तर सकाळी पहिल्यांदा 6 वाजता येत असतात, परंतु आढावा बैठकीमध्ये आलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं, मग चांगले बदल होतील का? नक्कीच दादांचा नक्कीच या भीमा कोरेगावच्या विजयस्तंभासाठी सर्वात प्रथम जर कोण आले असतील आपल्या विजयस्तंभाला भेट द्यायला तर आदरणीय अजितदादा आमच्या सचिन भाऊ खरात साहेबांच्या माध्यमातून इथे सर्वप्रथम दादांनी भेट दिली। स्मारकासाठी जो काही निधी उपलब्ध करून द्यायचा तो सुद्धा दादा 100% प्रयत्न करत आहेत। त्यामुळं आज आढावा बैठकीला दादा आल्याबद्दल आमच्या भीमसैनिकांना आनंद झालेला आहे, कारण की 100% आम्हाला ही गॅरंटी आहे की दादाच्या माध्यमातून इथं पूर्ण विकास होण्याची 100% चान्सेस आहेत। त्यामुळे दादा इथं आल्याबद्दल मी दादांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि सचिन खरात गटाच्या वतीने या ठिकाणी भीमा कोरेगावचा जो स्तंभ आहे त्याला तडा गेलेले आहे, त्याची डागडुजी होणं, त्याला मेंटेनन्स करणं गरजेचं आहे। तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच आम्ही ही गोष्टसुद्धा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे। मागील कलेक्टरांच्या बैठकीमध्ये आम्ही स्वतः सांगितलेलं आहे की स्तंभाला काही ठिकाणी तडे गेलेले आहेत, तर त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी। आश्वासन तर दिलेलं आहे, परंतु आता बघूयात दादांच्या माध्यमातून कामं होतील अशी आम्हाला आशा आहे। जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम। तर अशा प्रकारे राजाभाऊ कांबळे जे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाच्या वतीने या ठिकाणी काही मागण्या आहेत, त्या मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि दादाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामे होतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। मी निलेश चव्हाण, सम्यक क्रांतीसाठी। जय भीम जय संविधान।